तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. कसे आहात सगळे? तर आज ना सकाळपासूनच मी माझ्या व्लॉगची सुरुवात केलेली आहे आणि फुलं देखील झाडाला किती सुंदर लागली आहेत ना. तर सुरुवातीला थोडं कोमट पाणी करून घेतलं. म्हटलं थोडं कोमट पाणी घ्यावं, थोडं निवांत 5 मिनटं बसावं आणि नंतर आपल्या कामाला सुरुवात करावी. पाणी पिल्यानंतर घरातील खिडक्या वगैरे खोलून घेतल्या, तसेच पडदे वगैरे मी बाजूला करून घेतले, म्हणजे बाहेरचा प्रकाश, छान हवा वारा घरामध्ये येत असते आणि छान वाटत असतं. आणि थोडे शिल्लक कपडे होते आज धुवायचे. रोजचे असले तर मी हातानेच धुवून घेते, पण जेव्हा थोडे शिल्लकचे कपडे पॅन्ट शर्ट वगैरे असतात जास्तीचे, तेव्हा मी मशीन लावत असते. तर बाकीची माझी क्लिनिंग होतपर्यंत मशीनला कपडे लावून दिलेले आहे, म्हणजे ते होत राहतात आणि माझी क्लिनिंगही सुरू राहते. तर मग समोरचा जो पोर्च आहे तो झाडून घेतला आणि सगळ्या झाडांना मी पाणी देऊन दिलं. आणि नंतर मागचा जो टेरेस आहे तोही मी झाडून घेतला आणि नंतर त्याही झाडांना सगळ्या पाणी दिलं, कारण ना खूप ऊन पडतं आहे. तर आपल्यालाही किती पाणी प्यायची इच्छा होत असते, तर त्या झाडांनाही पाणी हवं असतं, त्यामुळे 2 वेळेस तर पाणी द्यावंच लागतं. नंतर झाडझूड वगैरे झाली होती माझी बाहेरची. मग घरातली झाडझूड वगैरे करायची होती, म्हणून मग आधीच सोफा वगैरे सगळा मी झटकून घेतला, कारण दिवसभर आपण बसतो, मुलं बसतात, काहीतरी खातात मुलं, ते सगळं सांडलेलं वगैरे असतं. तर थोडं झटकून घेतलं की मग दिवसभर त्यावरील कचरा वगैरे काही पडत नाही, तो सकाळीच निघून जातो. नंतर टेबलवर असलेली सगळी धूळ वगैरे मी साफ करून घेतली. जे फ्लावर पॉट वगैरे आहे ते पुसून वगैरे घेतले, कारण धूळ ना खूप येत असते. हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. तर सगळे आनंदी असेल, निरोगी असेल अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते. तर आज सकाळपासूनच मी माझ्या ब्लॉगची सुरुवात करीत आहे. आणि ना सकाळी सकाळी उठलं की खूप आभाळ असं झाकलेलं असतं आणि नंतर मात्र खूप ऊन पडत असते. तर खूप जास्त गरम होऊन राहिलेलं आहे आणि सतत आठवडा झालेला आहे, असंच सुरू आहे. तर तुमच्याकडेही असंच वातावरण आहे का, ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर चला पुढच्या कामाला लागूया. तर आता मुलंही झोपून उठली होती, तर बेड वगैरे मी व्यवस्थित करून घेतला आणि चादरी घडे वगैरे करून ठेवल्या, कारण ना कूलर लावतात त्यामुळे थोडंसं पांघरायची गरज पडते. फॅनमध्ये जर झोपलं तर काही गरज पडत नाही, पण कूलरशिवाय काही होत नाही, कारण गरमीच इतकी आहे की कूलर लावावाच लागतो. तर घरातली सगळी झाडझटक झाली होती आणि नंतर मग मी संपूर्ण घर झाडायला घेतलं. घर वगैरे झाडून झालं आणि नंतर मला वॉश बेसिन घासायचं होतं, कारण ना मग पोछा लावायचा आहे. तर पोछा लावल्यानंतर घासलं की सगळं ते पाणी सांडतं, म्हणून पोछा लावायच्या आधीच मी वॉश बेसिन घासून घेत असते. तर छान हार्पिक वगैरे टाकून मी व्यवस्थित घासून घेतलं. नंतर घराला पोछा लावायचा होता, म्हणून बकेटमध्ये पाणी भरून घेतलं आणि ना खडे मीठ मी घरी आणूनच ठेवत असते. ते बारीक करून एका भरणीत भरून ठेवते, कारण रोज फरशी पुसताना मी 1 चम्मच पाण्यामध्ये घालून रोज फरशी पुसत असते. कारण खडे मीठ टाकून फरशी पुसल्याने घरामध्ये असणारी नकारात्मक ऊर्जा निघून घरामध्ये छान पॉझिटिव्ह एनर्जी येत असते, घरामध्ये छान वाटत असतं, म्हणून रोज मी खडे मीठ टाकूनच फरशी वगैरे पुसत असते. तर घरातली फरशी वगैरे पुसून झाली. नंतर समोरचा पॅसेज वगैरे मी पुसून घेतला. सगळी क्लिनिंग होतपर्यंत माझी इकडे मशीनला लावलेले कपडेही झाले होते, त्यामुळे मग ते सगळे पिळून घेतले आणि छान वाळत वगैरे टाकले. तर असा होता माझा आजचा सकाळचा क्लिनिंगचा व्लॉग. तर तो तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.